नमस्कार। महाराष्ट्र दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी केवळ एक दिवस नसून अभिमान, इतिहास, संस्कृती आणि संघर्षाचं प्रतीक मानलं जातो। दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून हा दिवस मराठी अस्मितेचा सण म्हणून साजरा केला जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने घडलेली ही भूमी इतिहास, परंपरा आणि संस्कृतीने समृद्ध आहे। महाराष्ट्राच्या मातीत कष्ट, जिद्द आणि स्वाभिमानाचा वारसा आहे। त्यामुळे या दिवशी प्रत्येक मराठी व्यक्ती आपल्या राज्याच्या प्रगतीचा आणि एकतेचा विचार करत अभिमान व्यक्त करतो। याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो। देशाच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या कामगारांना मानवंदना देण्याचा हा दिवस। उद्योग, शेती, बांधकाम किंवा सेवा क्षेत्र असो, कामगारांच्या मेहनतीशिवाय प्रगती शक्य नाही। त्यामुळे 1 मे हा दिवस दुहेरी आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना घेऊन येतो। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत ध्वजवंदन सोहळा संपन्न। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण, पोलीस पथकाचे आकर्षक संचलन। खेडमध्ये कचरा घोटाळा उघड, प्रक्रिया न करता कचरा थेट खाणीत टाकल्याचा आरोप, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। साळाव येथील JSW प्रकल्प गॅस तुटवड्यामुळे बंद अवस्थेत, गॅस तुटवड्यामुळे उद्योग ठप्प, रोजगार धोक्यात, 40 गावांच्या पाणी पुरवठ्यावर संकटाची छाया। आणि लांजातील बेकायदेशीर खोक्यांवर नगरपंचायतची कारवाई, उड्डाण पुलाखालील अतिक्रमण हटवले, वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली। त्यानंतर पोलीस पथकाकडून शिस्तबद्ध आणि आकर्षक संचलन सादर करण्यात आले। या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली। विशेष म्हणजे विक्टर या श्वानाने दिलेली सलामी हा या कार्यक्रमातील खास क्षण ठरला। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली आहे। तसेच राज्याच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली। संध्याकाळ होताच विविध रंगांच्या लाईट्सनी सजलेली ही इमारत झगमगून उठली आणि परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष रोषणाई करण्यात आली। या रोषणाईमुळे मुख्यालय इमारतीचे सौंदर्य अधिक खुलून आले असून नागरिकांचे लक्ष वेधून घेते। या आकर्षक सजावटीमुळे अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे भेट देत फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा आनंद घेतला। सोशल मीडियावरही या रोषणाईची जोरदार चर्चा सुरू आहे। महापालिकेच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून महाराष्ट्र दिनाचा उत्सव नवी मुंबईत उत्साहात साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चांदे क्रीडांगणावर आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। सकाळी पार पडलेल्या सोहळ्याला विशेष रंगत चढला होता। ध्वजारोहणानंतर रायगड पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली आणि संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला। या कार्यक्रमाला महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाड शहर पोलीस निरीक्षक भोसले तसेच MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे उपस्थित होते। याशिवाय नगराध्यक्ष सुनील कविस्कर, स्थानिक व्यापारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यामुळे महाड शहर देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघालं। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आज 67वा स्थापना दिन। मगाशी आपल्याला निवेदकाने सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा 1 मे महाराष्ट्र दिन हा आपला 67 वर्ष झाली आपला महाराष्ट्र
स्वतंत्र होऊन आणि मी पहिल्या आपल्या सर्वांनाच शुभेच्छा व्यक्त करतो. 105 हुतात्मे झाले या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आज आपण फक्त सलामी द्यायची आहे आणि त्यांची आठवण ठेवायची आहे. ठीक आहे, शासकीय कार्यालयामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पनवेल शहरात वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर 5 मे रोजी दुपारी 3 वाजता फडके नाट्यगृहात महत्त्वाची पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या पाणी समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतलाय. या परिषदेत विविध प्रभागातील नगरसेवक आपल्या भागातील पाणी स्थिती मांडणार असून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या पनवेलमध्ये जवळपास 30 MLD पाण्याची कमतरता भासत असून खारघर, तळोजा आणि कामोठे या भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्याचा आर्थिक ताण देखील वाढलाय. या पार्श्वभूमीवर टँकर धोरण, पाणी पुरवठा व्यवस्थापन आणि भविष्यातील दीर्घकालीन उपाययोजनांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. नावाशेवा टप्पा 3 पाणी योजनेचं काम पूर्ण झाल्यास शहराला मोठा दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त होतीये. या परिषदेतून ठोस निर्णय निघून पनवेलकरांना दिलासा मिळेल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई निश्चित आहे. पनवेल वासियांना सुद्धा हा प्रश्न भेडसावतोय आणि आज आम्ही सत्ताधारी म्हणून या संपूर्ण महायुतीचे सर्व सदस्य याकडे खूप गांभीर्याने बघतोय. म्हणून ज्या उपाययोजना आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि भविष्यात करणार आहोत याची संपूर्ण माहिती संपूर्ण सभागृहाला आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण पनवेलवासियांना होण्याच्या दृष्टीने आम्ही पुढील आठवड्यात 5 किंवा 8 तारखेला पाणी परिषद घेणार आहोत. यामध्ये साधारण पनवेल महानगरपालिकेच्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन हे कसं आहे आणि आत्तापर्यंत त्याच्यावर काय काय उपाययोजना झालेल्या आहेत, आत्तापर्यंत कुठल्या पाणी पुरवठा योजना सुरू आहेत, त्यामध्ये असलेले अडथळे आणि त्याच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मध्यंतरी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी महापालिकेत येऊन संपूर्ण MJP, सिडको, पनवेल महानगरपालिकेचा पाणी पुरवठा यांचे आढावा बैठक घेतली होती. त्या अनुषंगाने जे प्रश्न आणि त्याची उत्तरं ही आम्हाला या सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना द्यायची आणि मग त्यातून ते पनवेलवासियांना माहीत होणार आहे. आणि तसंच आता जे पनवेल शहर वाढत चाललेलं आहे आणि ते वाढत जाणार आहे, त्यामुळे पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी आपण भविष्यात जी पाणी पुरवठा योजना आपण राबवणार आहोत त्याचीही माहिती आम्ही या पाणी परिषदेमध्ये देणार आहोत. खेड शहरात मोठा कचरा घोटाळा उघडकीस आल्याने नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सामाजिक कार्यकर्ते रमजान जसनाईत यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणत प्रशासनावर थेट आरोप केलेत. शहरातून दररोज संकलित होणारा कचरा प्रक्रिया केंद्रात नेऊन प्रक्रिया करण्याऐवजी तो थेट निगडे गावाच्या हद्दीत असलेल्या जांभा खाणीत टाकला जात असल्याचा समोर आलंय. विशेष म्हणजे ही खाण बोरस धरणाच्या जलाशयाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे पर्यावरणासोबतच पाणी पुरवठ्यावर मोठा धोका निर्माण झालाय. येणाऱ्या पावसाळ्यात या कचऱ्यातून निघणारं दूषित पाणी थेट धरणात मिसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान कचरा प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने प्रत्यक्षात काम न करता शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि खेड नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. या प्रकरणामुळे खेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खेड नगर परिषदेनं एका ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, परंतु तो ठेकेदाराने आपले पैसे वाचवण्यासाठी हे कचरा नेऊन टाकायला सांगितलं आणि त्यांनी ते कचरा बोरसच्या खाणीमध्ये आणून टाकलेला आहे. निगडे बोरसच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये खाणीत आणून टाकलेलं आहे आणि त्या खाणीचे पाणी सगळं मिळून खाली पावसाळी तुडुंब भरतात खाणी या पाण्यानं आणि ते पाणी बाहेर पडून खाली शिव नदीला जो वरती बोरस धरण आहे त्या नदीला जाऊन मिळतो आणि ते पाणी खेड शहराला वापरण्यासाठी मिळतो आणि पिण्यासाठी वापरला जातो. आणि हा तो पाणी विषारी पिऊन जनतेला त्रास होणार आहे आणि सगळ्या याची सरकारने तातडीनं ही काळजी घ्यावी. निगड्या बोरसचे लोक पण याच्यासाठी आणि निगड्या बोरसची लोक पण इथे गुरं ढोरं सगळी पाणी पिण्यासाठी येतात. आपण खेड घन कचरा डेपो नगरपालिकेच्या घन कचरा डेपोवरती उभे आहोत. सदर हे पाठी दिसते ते कचरा आहे ना, खेड शहरातून कचरा गोळा करून आपल्या घन कचरा डेपोवरती आणला जातो आणि त्याच्यावरती आपण एक ठेकेदार अपॉइंट केलाय नगरपालिकेने
तर त्या नगरपालिका ठेकेदारांनी सरळ सरळ म्हणजे भ्रष्टाचार करून ह्याच्या कचऱ्यापासून ह्या दूषित कचऱ्याला प्रदूषणमुक्त किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यातनं खत उत्पादन करणे का काय करणे असं नगरपालिकेने त्याच्यावर काय करार केलेले आहेत ठेकेदाराकडे. पण त्या ठेकेदार सदर ह्याचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सरळ असाच दूषित कचरा, विषारी कचरा सरळ सदरची एक ग्रामपंचायत निगडे बोरज आहे तिथे त्या हद्दीत निगडे बोरजच्या हद्दीत खाणीमध्ये, जुन्या खाणीमध्ये नेऊन टाकत आहेत आणि ते धरण क्षेत्र आहे. आपल्या बोरज धरणाच्या क्षेत्रातलं हे दूषित कचरा टाकल्यामुळे सदर हा पावसाळी पाऊस पडल्यावरती हा दूषित कचऱ्याचं विषारी पाणी आपल्या बोरजच्या धरणामध्ये जाणार आहे आणि तेच पाणी आपण खेड नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पिण्यासाठी वापरत आहोत. तर सदर हे विषारी पाणी आपल्याच लोकांना, जनतेच्या लोकांना जीवाशी म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो. तेव्हा ह्या सदर कॉन्ट्रॅक्टरनी हे आपलं काम नगरपालिकेच्या डेपोच्या बाहेर ह्या दूषित कचरा न्यायचा नाही आहे, तरी पण त्यांनी सरळ सरळ गाड्या भरून रस्त्यावर कुठलंही प्रिकॉशन न घेता किंवा कुठलेही हे न घेता, काळजी न घेता सरळ सरळ उघड्या डंपरमधून वाहतूक करून हायवेने नेऊन दुसऱ्या सदर ग्रामपंचायतमध्ये निगडे बोरजमध्ये टाकलेलं आहे. ते क्षेत्र धरण क्षेत्र आहे. त्याचं आता विषारी पाणी पावसाळ्यात आहे ना सरळ धरणामध्ये जाणार आहे आणि ह्या धरणाचंच पाणी खेड नगरपालिका खेडच्या जनतेला पिण्यासाठी वापरत असते. तेव्हा ह्या कॉन्ट्रॅक्टरच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांनी आपले पैसे वाचवण्यासाठी ही प्रक्रिया न करता सरळ सरळ गाडीमध्ये भरून तिथं त्याच्या आम्ही चित्रफित केलेली आहे, व्हिडिओ काढलेले आहेत, फोटो काढले आणि सदर गावातले ग्रामस्थ पण संतापलेले आहेत या विषयाला निगडे बोरजचे आणि ते पण रस्त्यावर येण्यास आम्हाला मदत करण्यास जनतेच्या हितासाठी तयार आहेत. तेव्हा आम्ही आता ह्याच्यावरती न कारवाई काय झाल्यास तर आम्ही न्यायालयीन लढा लढवण्यास तयार आहोत. कारण लोकांच्या जनहितेच्या साठी आम्ही हे काम करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी आम्ही करायला तयार आहे. सदर 2 वर्ष हा ठेकेदार असाच भ्रष्टाचार करत सदर कचऱ्यावर कुठली प्रक्रिया किंवा कुठलंही उत्पन्न नगरपालिकेला निर्माण करून देण्याचं आहे ते करत नाही आणि सरळ सरळ कचरा भरून आपलेच पैसे वाचवत आहे. मोठ्या प्रमाणावर मोठा भ्रष्टाचार 2 वर्ष चालू आहे. तर सदर ह्याच्या लोकांनी जनतेच्या हितासाठी आणि परत ह्या सगळं प्रदूषण हे खेड शहराचं जर असंच जर कचरा टाकायचा असता तर आम्ही कुठेही टाकला असतं. मग ठेकेदाराला टेंडर कशाला दिलेलं असतं. हा कचरा आम्ही सदर इथं डेपोत आणून याच्यावर प्रक्रिया करून ह्याच्यापासून उत्पन्न निर्माण करण्यासाठी नगरपालिकेने ठेकेदार अपॉइंट केलेला आहे आणि ठेकेदार सरळ सरळ हा असाच दूषित कचरा गाड्यांमध्ये भरून दुसऱ्या लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये टाकत आहे आणि त्यामुळे तिथल्या गावातल्या लोकांचा पण जीवनाचा प्रश्न उद्भवला आहे आणि ते विषारी पाणी आपल्या धरण क्षेत्रामध्ये बोरजच्या जात आहे. सदर याच्यावर कारवाई झाली पाहिजे कडक. जनता पण आमच्यासोबत गावातली निगडे बोरजचे तयार आहे रस्त्यावर उतरायला आणि खेड शहरात पण आम्ही हे आंदोलन उभं करणार आहोत मोठं. कारण शहरातल्या लोकांना हे विषारी पाणी थोडक्यात पावसाळी प्यायला मिळणार आहे असं निदर्शनास येते. पोलादपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर आपली माती आपली माणसं संघटनेने सावित्री नदी प्रदूषण विरोधात जोरदार आंदोलन छेडले. संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रशासनाला थेट घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यात आली. शहरातील कचरा सर्रासपणे सावित्री नदीत टाकला जात असल्याने प्रदूषण वाढत असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या कचऱ्यावर भटकी जनावरे जमा होत असून नदीतील दूषित पाणी खालच्या भागातील नागरिक वापरत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर काढत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वेळा निवेदन देऊनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी दूरध्वनीवरून हस्तक्षेप करत येत्या 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आता प्रशासन या मुदतीत काय ठोस निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातील साळाव येथील JSW प्रकल्प गॅस तुटवड्यामुळे सध्या बंदावस्थेत असून परिसरातील अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागलेत. या प्रकल्पावर अवलंबून असलेले हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, पुरवठादार आणि किरकोळ व्यवसाय यांचे उत्पन्न घटल्याने आर्थिक चक्र मंदावलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुमारे 40 गावांचा पाणी पुरवठा देखील धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होतीये. कोलाड ते साळाव या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरतीये. दरम्यान JSW कंपनीने काही प्रमाणात कामगारांचे हित जपण्याचा प्रयत्न केला असून 30% कायम कामगारांचे स्थलांतर डोलवी येथे करण्यात आले. तसेच सुमारे 400 कंत्राटी कामगारांचे रोजगार देखील सध्या टिकून ठेवले आहेत. मात्र
गॅस तुटवड्याची स्थिती कायम राहिल्यास रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये। याच पार्श्वभूमीवर साळाव येथे प्रस्तावित ग्रीन स्टील प्रकल्प हा आशेचा किरण मानला जातोय। या प्रकल्पामुळे भविष्यात रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लांजा शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि उड्डाणपुलाचं काम वेगानं सुरू असल्यामुळे शहरातील वाहतूक आधीच तणावाखाली आहे। अशातच उड्डाणपुलाखाली आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या बेकायदेशीर खोक्यांमुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे। याची गंभीर दखल घेत लांजा नगरपंचायतने अशा खोक्यांवर थेट कारवाई करत अतिक्रमण हटवलंय। विशेषतः कोर्ले फाटा ते साठवली फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले खोके आणि दुकाने वाहतुकीस अडथळा ठरत होते, त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने कठोर पावले उचलत संबंधितांवर कारवाई केली आहे। या मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तसेच पुढील काळातही अशा प्रकारच्या अतिक्रमणावर सतत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय। नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। महाड तालुक्यातील बीरवाडी हद्दीत MIDC रोडवर वॅगनार कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। आनंद दिघे विद्यालयासमोर सायंकाळच्या सुमारास अपघात झालाय। दत्ताराम पांडुरंग भालेकर वय वर्ष 45 राहणार सवाने हे दुचाकीवरून जात असताना संजय शंकर जाधव याने वॅगनार कार चालवताना अज्ञात ट्रकला ओव्हरटेक करत अतिवेगानं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की भालेकर गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे करत आहेत। दरम्यान बीरवाडी ते MIDC रस्त्यावर गेल्या एका महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून रस्त्याची दयनीय अवस्था आणि मोठे खड्डे हे अपघातांचं प्रमुख कारण ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आता होत आहे। मुंबई गोवा महामार्गावर भरणे येथे मध्यरात्री भीषण अपघात घडला। 1 मे रोजी पहाटे सुमारे 3:10 SMS हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या वॅगनर कारने जोरदार धडक दिली। या अपघातात कारमधील 6 प्रवासी जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील भांडुपहून मालवणच्या दिशेने जाणारी कार उभ्या ट्रकला धडकली। धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले। जखमींमध्ये जयेश शर्मा, आशा नायडू, सुरेखा परब, तीर्थ ठाकूर, प्रिय नायडू आणि योगिता नायडू यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच नाणेसधाम येथील 24 तास सेवेत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। स्थानिक ग्रामस्थ सुजित शिंदे आणि शुभम यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातील साकाळे गावात महालक्ष्मी प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या। महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात भरवण्यात आलेल्या स्पर्धांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेष म्हणजे मॅटवर खेळल्या गेलेल्या या कबड्डी स्पर्धांमुळे खेळाडूंनी कौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। या स्पर्धेत एकूण 14 संघांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेचं उद्घाटन सुधीर शिंदे यांच्या हस्ते पार पडले। संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये जबरदस्त स्पर्धात्मकता पाहायला मिळाली। अंतिम सामन्यात श्रीकृष्ण भडगाव संघाने शानदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला आणि रोख पारितोषिकासह भव्य चषकावर आपलं नाव कोरलं। तर जय गणेश मित्र मंडळ खेड या संघानेही उत्कृष्ट खेळ करत मानाचे स्थान मिळवले। या स्पर्धेसाठी देणगीदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले। पंचप्रमुख म्हणून राजगुरू सर यांनी जबाबदारी सांभाळली, तर विलास बेंद्रे, महेश मर्चंडे, स्वप्नील बैकर, अमर चव्हाण, समीर शिंदे, संतोष आखाडे, दिनेश पदुमले आणि मंदार साळवी यांनी पंच म्हणून काम पाहिले। या भव्य स्पर्धेमुळे गावात क्रीडामय वातावरण निर्माण झालं। या टीमने गाजवलंय। या टीममध्ये लेफ्ट टू राईट अटॅक जम्प चला संजना 109 सबक आपण त्वरित कडा दाबायचं। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।